नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला देवल यांच्या कातळवाडीचा चंद्र या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, नीला देवल लिखित आला वसंत देही. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण म्हणतात. चला, आपली ही 60-65 उलटून गेली. वार्धक्याची चाहूल लागली. लहानपणाचा जसा काळ सुखाचा, आनंदाचा, हसण्या खेळण्या बागडण्याचा, स्वच्छंदपणे स्वतःच्या कल्पनांच्या जगात विहरण्याचा, या आधीपर्यंत साऱ्या सांसारिक जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडून त्यातनं आत्ता कुठे सुटका झाली आहे. पुढचं आयुष्य मुक्तपणे आनंदात घालवायचं. हा म्हातारपणातला बालपण अनुभवण्याचा काळ आपल्याही आयुष्यात बोनस होऊन आलाय बरं का. आता फक्त स्वतःकरता जगायचं. भूतकाळातल्या कटू आठवणी बाजूला सारून वर्तमान आनंददायी करायचा, आनंदात राहायचं, असं नीरजानं पक्क मनाशी ठरवून टाकलं. पण वार्धक्याने धक्क्यावर धक्केच द्यायला प्रारंभ केला. मन अजूनही हिरवं. स्वतः आनंद घेत आनंदाचीच लयलूट करायची, पण कसं काय? नीरजाच्या शरीराने पुरता असहकार पुकारला. कमरेचं दुखणं असह्य झालं. मणक्यातल्या खुर्च्यांनी स्वतःच्या चक्क्या चोऱ्याबरोबर नीरजाच्या हिंडण्या फिरण्याच्या हौसेचा अपार चक्काचूर करून टाकला. डॉक्टर म्हणाले, तारुण्यात स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम. ऑपरेशनशिवाय इलाज नाही. पण नीरजानं कच नाही खाल्ली. उभारी धरली आणि ऑपरेशननंतर लांबची ट्रीप करून आली, अगदी गिरनार चढून. पण वाऱ्यात हिंडल्याचं निमित्त झालं. फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला. तरी तेवढ्यावरच थांबलं. उरलेलं शरीर काबूत राहिलं. हे काय कमी आहे का? नीरजानं देवाचे आभार मानले. मन है चंगा तो क्यों करे दंगा. फिरून मध्य प्रदेशच्या ट्रीपला गेली मैत्रिणींच्या बरोबर. पण सर्दी आणि अंगात कणकण आल्याचं निमित्त झालं. 4 दिवस पोटात अन्नाचा कणही गेला नाही आणि वार्धक्यानं वार करून आणखीन एक धक्का दिला. बेशुद्धावस्था आली. मधुमेह नसतानाही साखरेने चाकवाच दिला. साखर एकदम 300च्या वर गेली. शरीराने साखर कारखानाच उभारला जणू. मैत्रिणींच्या तोंडचं पाणी पळालं. मिठाया खाऊन सुद्धा सगळ्यांची तोंडं कडू झाली. मैत्रिणींच्या काळजाचा ठोकाच चुकवला नीरजाने. गावी आल्यावर 8-10 दिवसाच्या अंतरानं 4 वेळा शुगर टेस्ट झाल्या, तरी रिपोर्ट सगळे नॉर्मल. 16वं वरीस धोक्याचं म्हणतात, पण ही वारंवार चकवा देणारी 65 नंतरची वर्ष खरी धोकादायक आहेत, हे नीरजाला कळून चुकलं. शरीरातल्या कुठल्याच अवयवाला पक्क गृहीत धरून उपयोगी नाही, हा धडा मिळाला तिला. तरी पण हिंमत सोडायची नाही, जिगरबाज राहायचं, पक्क ठरवून टाकलं तिने. त्यामुळे असे धक्क्यावर धक्के हसत हसत सोसायची सवय लागली. चालायचं, असं व्हायचं, नीरजाने स्वतःला समजावलं. अशातच बेंगलोरहून भाच्यानं त्याच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. प्रवास लांबचा, पण बहिणीची भेट होईल म्हणून नीरजानं जायचं पक्क ठरवलं. पण हा पण नेमका सैतानासारखा उपटला. रात्री सर्वांगाला खास सुटली आणि काय, सकाळी झाली हो बरसात कळ्यांची झाली हो. अहो, जिंकलेल्या पैलवानासारखं सगळं अंग गुलाबी गुलाबी, नंतर हळूहळू लाले लाल. ओळख पहिली गाली हासते, सांग दर्पणा कशी मी दिसते, असं गात गात तिने आरशात डोकावलं. 60-65 नंतर लाजेनं आरक्त होण्याचं हे वय तरी आहे का? पण गाल आधर सगळे आरक्त होऊन फुलून आलेले. नीरजा, आज तू खूप सुंदर दिसतीयस. गेली कित्येक वर्ष हे शब्द आपल्या नवऱ्याच्या तोंडून ऐकण्यासाठी मेकअप करून नीरजानं जीवाचं रान नाही, चेहऱ्याचं रान केलं होतं. पण नको त्यावेळी बरोबर संधी साधून बोलायचा विडा उचलला होता ना त्याने. त्याचे शब्द ऐकून नाही तर खाजवून खाजवून आधीच बेजार झालेली नीरजा अधिकाधिक बेजार झाली. शिशिर ऋतूत आला वसंत देही असा मामला.
शेजारची सरोज म्हणाली, नीरजा, तुला पित्त प्रकोप झालाय वाटतं. आमसुलाचं पाणी लाव अंगाला आणि दिवसभर धणे जिरे घालून आमसूल सार पीत राहा. नीरजानं लगोलग सल्ला अंमलात आणून आमसूल पाण्याचा स्प्रे अंगावर मारला. अंग जरा सुकलं की फिरून फवारणी दिवसभर चालू ठेवलं. कोकम सरबताचे ग्लासच्या ग्लास रिचवले. पण अहो कळ्यांची 2 दिवसात फुलं झाली. तिसऱ्या दिवशी तर फुलांचे गुच्छच्या गुच्छ डवरले. आमसुलाचा परिणाम शून्य. कामवाली सकू म्हणाली, वहिनी बाय, कडुलिंबाचा पाला पाण्यात घालून आंघोळी करा. बघा समद्या गांधी गायब होत्यात 8 रोजात. लगोलग धनगराला विनवण्या करून त्याच्या वेळ्याच्या काठीनं कडुलिंब पाला आणायला लावला. अडला हरी गाढवाचे पाय धरी 500 रुपये देऊन त्याचे उपकार मानून पाला ताब्यात घेतला आणि त्याचा वापर करण्याआधी नीरजाला तो कडू कडू करून गेला. पण अचल ध्रुवासारख्या त्या गांधींवर त्याचा परिणाम वापर करून सुद्धा काही होईना. आयुर्वेद आपण कोळून प्यायलोय या समजुतीत वावरणारे सोसायटीतले नाना काका म्हणाले, ताई, नुसती कडुलिंबाची पानं पाण्यात घालून आंघोळ करून उपयोग काय? अहो आळवावरच्या पाण्यासारखं हे पाणी अंगावरनं घरंगळून जाणार. खास गांधीवर परिणाम होण्यासाठी त्याची पूड करून टबच्या पाण्यात घाला. किमान अर्धा तास तरी त्यात पडून राहा. अहो पण टब नाही आहे आमच्याकडे आणि तो ठेवण्या एवढी जागा तर अजिबात नाही आहे. टबमध्ये बुडून मरण पावलेल्या श्रीदेवीच्या जागी नीरजाला स्वतः आपण दिसायला लागले. भीतीने काकांचा प्रस्ताव तिने झटक्यात हटकला. मग टब नसेल तर पाणी भरायचा ड्रम असेल ना, त्यात डुंबा. पण ड्रममध्ये उडी मारणं शक्य नव्हतं तिला. नवऱ्याने यावर लगेच तोडगा काढला. म्हणाला, नीरू, तू ड्रममध्ये फक्त उभी राहा, मग मी कडुलिंबाच्या पाल्याचं पाणी घालून तो भरतो आणि मग तू दे रे काना चोळी लुगडी अशी विनवणी करत गात राहा. मी मोबाईलवर शूट करतो, लाखोनी लाईक्स मिळतील बघ तुला. वेळ काळाचं भान न ठेवता नको त्यावेळी नवरा नेमका कसा पचकतो. नीरजा वैतागली. शेवटी कोणीतरी कुजबुजलं, पाण्यात डुंबायला म्हशीला आवडतंच की. नीरजाच्या पाठीला डोळे का नाही दिले देवाने याचं दुःख जास्त झालं. सुमनताई म्हणाल्या, अहो पाण्यात डुंबायची गरज नाही. कडुलिंबाच्या पानाची पूड, तुरटी पूड, हळद पूड, मोहरी तेलात कालवा, रात्री झोपायच्या आधी सगळ्या अंगाला लावा 8 दिवस. मी हा यूट्यूबवरचा खात्रीशीर उपाय सांगते बरं, निश्चित उपयोग होईल. तोही प्रयोग केला नीरजानं. हिरवी पिवळी हळद लावणी वधू लाजरी साजरी बनली. पण सकाळी बघते तर काय, गरम तव्यावर जोंधळ्याच्या तडतडून लाह्या फुलाव्यात तसे सगळे हात पाय फुलून आले होते. सगळ्या अंगाचा मे मधला गुलमोहर झाला होता. तोवर मनीषाचा फोन आला. अगं नीरजा, काल मंडळात का नाही आलीस? अगं जरा गांधीचा त्रास होतोय. कमाल आहे बाई, आता नोटेवरचे गांधी तुला त्रास द्यायला लागले का काय? अगं नोटा जपून हाताळ की बाई. अगं जम्सचं वसतिस्थान ते. अगं ऐक ना, नोटांचे हात मी सतत हँडवॉशनं धुतल्याशिवाय इतर कशाला लावत नाही ग. अगं गांधी म्हणजे पुरळ उठलंय हातापायावर. अगं मग त्या हँडवॉशची ॲलर्जी आहे का बघ ना आधी. या कोरोनात सारखे उठता बसता हात धुवायला लागतात ना ग बाई. मनीषानं नीरजाच्या डोक्यात ॲलर्जी घुसवली. खरंच ॲलर्जी असेल तर कशाची असेल आणि ती ओळखायची कशी? नीरजाच्या डोक्यात प्रश्नांचे असंख्य किडे वळवळायला लागले. ती पुरती गोंधळली. त्यात काकू बरेच दिवसांनी तिच्याकडे आली होती. अगं बाई नीरू, काय ग हे? अगं तुझंही वय झालं की आता. अगं म्हातारपणी त्वचा अति पातळ, अगदी कांद्याच्या फुलकटासारखी आणि रुक्ष आणि अति संवेदनशील होते. हे बघ, त्याला रोज तिळाचं तेल, कोरफडीचा गर लाव. तो गर पोटातही घेत जा. नाक, कान, डोळे, जीभ यांच्या संवेदना दिवसागणिक बोथट होऊन सगळ्या संवेदना एकत्रितपणे त्वचेत दाखल झाल्यात का काय? अगं रक्तदोष झाला असेल. सलग 2-3 महिने रक्तदोषांतक बाटल्या घ्या. हा सल्ला मिळाला आणि त्या बाटल्या घरात आल्या. कोणीतरी म्हणालं, इम्युनिटी वाढवा. रोज रात्री मनुका, अंजीर, बदाम भिजत घालून सकाळी खा. पाणी प्या. उष्णतेच्या प्रकोपानं असं होतं. विषारी किडा चावलाय का बघा, रिॲक्शन आली असेल.
स्मृतीला ताण देऊनही काही चावल्याचं तिला काही आठवेना. विनीतनी वेगळीच शंका बोलून दाखवली. अहो काकू, खाजखुजली, खरूज, नायटा, सोरायसिसच्या अनेक जाहिरातीत तुम्ही काम केलं ना, तर त्यांचा औषधाचा खप 1000 पटीनं वाढेल बरं का. डॉक्टरकडे जा, खात्री करून घ्या. त्याची ही चेष्टा मस्करी नीरजाला अधिकच घाबरवू लागली. असे सगळे घरगुती उपचार करण्यात 15 दिवस गेले, पण अंगावरचा गुलाल काही कमी होईना. काकू म्हणाली, नीरू, आता अंगावर काढणं बस झालं हो. होमिओपॅथीचा याच्यावर चांगला उपचार आहे. तू होमिओपॅथी डॉक्टरकडे जा बाई. तोच सल्ला ग्राह्य मानून ती लगोलग डॉक्टरकडे पळाली. उपचार सावकाश होतो, पण मुळापासनं दुखणं उपटलं जातं म्हणे. पण महिना 1.5 महिना डॉक्टरांनी दर 4 दिवसांनी वेगवेगळ्या साबुदाण्याच्या गोळ्या, पाण्यातून घ्यायचे ड्रॉप, क्रीम, सोप असं देऊन देऊन भरपूर पैसे उपटले. गोळाच्या ढेपेवर मधमाशी चिकटून बसाव्यात तशी ही पहिली मोहरी एवढी असणारी पुरळं पुढं वाटाणे एवढी वाढून पुढे गोल चिणामिठ्या बोरा एवढी झाली. चंद्रकलेप्रमाणे वाढणाऱ्या आणि आग ओकणाऱ्या त्या गांधी मावळायच्या काही नाव घेईनात. सगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या, रिपोर्ट आले, शुगर, BP सगळं नॉर्मल आहे. हा प्लस पॉईंट आहे. इरप्शन आहे, हळूहळू होईल कमी. पण यापुढे दरवर्षी थंडीचे 4-5 महिने तुम्हाला जपून राहायला हवं. डॉक्टरांनी दिलासा देत दर 4 दिवसांनी ब्लड प्युरिफायर, इम्युनिटी वाढवणं यासाठी टॉनिकच्या बाटल्या, वेगवेगळ्या बाटल्या साबुदाण्याच्या गोळ्या याचा भडीमार केला. पण वाढलेल्या लालबुंद बोरा एवढ्या गांधी साबुदाण्याच्या गोळ्यांचा आकारसुद्धा धारण करेनात. ऐश्वर्यानं सल्ला दिला, 15 दिवस अंगाला साबण म्हणून लावू नको. हजार जबाने बोलतीये, पण जो कळा वेदना सहन करत असतो ना, तो इतका आगतिक आणि मूर्ख बनलेला असतो की त्याला स्वतःचं ठाम मत राहत नाही. नीरजा म्हणाली, हो ग बाई हो, सगळं करून बघते. त्यातच सोसायटीची दर महिन्याची सगळ्या सभासदांची मीटिंग नेहमीप्रमाणे आली. खानपान सेवा असल्यानं 50 भगिनी नक्की हजर असत. नीरजा चेअरमन असल्यानं नियमांची कडक अंमलबजावणी करे. नियम मोडले तर जबर दंड वसूल करे. त्यामुळे अनेक भगिनी तिच्यावर खार खाऊन होत्या. पण चेअरमनपदी ती विराजमान, त्यामुळे तो जळफळाट आणि तिची दादागिरी मूकपणे सहन करत मीटिंगला जाणं तर भागच होतं. नीरजाच्या या नवीन अवतारानं अनेक जणींना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ती येताच त्यांनी कोरसमध्ये लाल छडी मैदान खडी आहे गाणं म्हटलं, टाळ्या वाजून तिचं स्वागत केलं. नीरजा, अख्ख्या जॉयनगरीतल्या सोसायटीत एकुलती एक तुझ्यासमोर तूच बर का, अशी फिरकी घेत चेष्टा मस्करी करत तिचं स्वागत केलं. नीरजाने ते हसत हसत झेललं, कारण दोन्ही हातच नाही तर सगळी काया या पुटकोळ्यांनी बद्ध करून टाकली होती. पण अजून जीभ साबूत होती. महत्प्रयासानं तिच्यावर ताबा ठेवला. नीरजानं ठरवलं, न जाणो या फोडांनी जिभेला कवेत घेतलं तर बोलती बंद व्हायची. त्यापेक्षा मौन स्वीकारणं श्रेयस्कर. उलटली 65 शरीर करी दमदाटी, बसकर तुझी आटाआटी, केल्यास अनंत खटपटी, आता नको करू नसत्या उठा ठेवी, होऊ नकोस दुःखी कष्टी, सामोरी जा आनंदी. यूट्यूब, फेसबुकवरचे फुकटचे सल्ले घेऊन औषधोपचार करून नीरजाला उत्स्फूर्त ओळी सुचल्या. मनानं उचल खाल्ली, काय व्हायचंय ते होऊ दे, दुर्लक्ष करायचं. दुखण्याला कुरवाळत बसले तर मला हरवण्याची त्याची हिंमत वाढेल. दुखण्याच्या पेकाटाला लाथ मारायची, त्याला हरवायचं. मनानं खंबीर होऊन घराबाहेर पाडायचं असं ठरवून नीरजा भाजी आणायला गेली. भाजीवाली म्हणली, अहो आजी, हे काहीतरी करणीची भानगड दिसती बरं का. आमचे बाबाजी लय भारी आहेत. एक ताई तंदोऱ्या बांधतात, समजा किटाळ नाहीच होते बघा, लगे गुण येतो बघा. करणी, जादूटोणा, मंत्रतंत्र, मांत्रिक, गंडेदोरे याची तिला मनस्वी चीड होती. त्या वाटेलाच न जाणं श्रेयस्कर वाटलं नीरजाला. पुढे बागेत वॉकिंग ट्रॅकवर अनेक सल्ले कानावर आदळायला लागले. अनेक ताई, माई, आप्पा, काका, तात्या वगैरेंनी सल्ल्यावर फुकटचे सल्ले दिले. ॲलर्जी कशाची आहे ते शोधून काढा बरं का, नाहीतर त्यातून असाध्य दुखणं व्हायची नसती आफत येते. पहिला सल्ला. तर दुसरा याहून भयानक. अलल्लडूर शेटकीण वेताळानं भीती दाखवावी तसा सल्ला. अहो ताई, ही कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं तर नाही आहेत ना, आणि तपासून बघा बरं का.
अहो काय झालं, त्या ह्याला असंच झालं होतं, महिन्याभरात त्याचं काम तमाम झालं की हो. आकाशाकडे बोट दाखवून चकचक करून झालं. खाण्यात तेल बंद करून बघा. रिफाईंड म्हणून केमिकल्सची भेसळ येते हो. वहिनी, तुम्ही ना भोपळा, वांग, बटाटा, साबुदाणा, हरभरा डाळ, वातुळ पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ वर्ज्य करून टाका. कीटकनाशक मारून भाज्या फळे पिकवतात, ते सगळं आहारातून कटाप करून टाका. तांदूळाची गव्हाची ॲलर्जी आहे का ते बघा. नीरजा मनात म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी मला उपाशी मारायचा संकल्प केलेला दिसतोय, पण अशी तशी बधणाऱ्यातली मी नाही. एवढ्यात काही खोचक बोलणारी मंडळी बोलती झाली. तुम्ही या नाना नानी पार्कमध्ये फिरायला यायचं बंदच करा. अहो झाडाझुडपाची ॲलर्जी असू शकते, किंवा सकाळची गार हवा ती सोसत नसेल. नीरजाला शंका आली, या लोकांना माझीच ॲलर्जी नसेल ना. नीरजाताई, तुम्हाला कपडे, ड्रेस, साड्यांची ॲलर्जी आहे का ते एकदा चेक करा बरं का. अहो कारण 100% प्युअर कॉटन कपडा मिळतोय कुठे हल्ली. सिंथेटिक धागे मिक्स असतात ना, त्याचीही अंगावर रिॲक्शन येऊ शकते. काही जण कपड्यावरच घसरले. रोटी, कपडा, मकान अशा आवश्यक गरजा सोडायच्या म्हटल्यावर चिनी राजाचे कपडे घालून निर्जन अशा हिमालयातल्या गुहांचा आश्रय घ्यायला लागेल, एवढाच मार्ग उरलाय असं वाटलं नीरजाला. श्वास घेणं सोडा, प्रदूषणयुक्त हवा सोसवत नसेल देहाला, हा मौलिक सल्ला फक्त ऐकायचा बाकी राहिला होता. असंख्य बंधू भगिनींनी इतके असंख्य सल्ले दिले की नीरजाला वाटायला लागलं, मलाच माणसांची ॲलर्जी झाली असावी का. कारण घरात पाळीव पशुपक्षी नव्हते, त्यांची पाहिल्यापासून नीरजाला ॲलर्जी. आयुर्वेद वाचून वाचून कोळून त्याचे काढे करून प्यायलेली शुभा म्हणाली, नीरजा, 7 दिवस रोज सूर्योदय सूर्यास्ताच्या कोवळ्या किरणाचा अर्धा तास तरी सर्वांगावर शिडकावा करून घे बाई. आता 2 BHK फ्लॅटमध्ये अशी किरणं येणं दुरापास्त. 5व्या मजल्यावरच्या प्रशस्त गच्चीवर हे शक्य होतं, आणि त्यासाठी तिन्ही देवांची अनुसूयेनं बाळं केली तशी स्वतः तान्ही बाळी व्हायला पाहिजे. पण या जन्मी काही ते शक्य नाही, त्यासाठी पुनर्जन्म हवा. हा 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 हा. कल्पनेतच सोनेरी किरणात नाहत असलेल्या तान्ह्या बाळीच्या रूपात स्वतःला बघत नीरजा कल्पनेत मस्त रंगून गेली. अगं कुठे हरवलीस नीरजा? हे बघ, या वरवरच्या उपायांचा काही उपयोग नाही आहे. हा सगळा टेन्शनचा प्रभाव आहे. मनक्षोभ होतो, त्याच्या परिणामी असा तणक्षोभ होतो. तू माझ्या मेडिटेशन आणि योगाच्या क्लासला ये. साराचा हा प्रस्ताव तिची जब्बर फी ऐकून तिने फेटाळून लावला. नेहमीच्या फुलवाल्याकडे फुलं हार घ्यायला नीरजा गेली. फुलवाला म्हणला, काय काकू, डॉक्टरला दाखवलं का नाही? हो रे बाबा, फॅमिली डॉक्टर, होमिओपॅथी, आयुर्वेद सगळे औषधं कोळून प्यायली आहे, पण काय काकू, जेने काम तेने करू छे. तर बघा, या फुलांची मला ॲलर्जी होती. तोंड हातपाय गाडग्यासारखे सुचतात, पण याच्यावर तर माझं पोटपाणी आहे ना. मग काय धंदाच वाढायचा का? मला एक स्किन स्पेशालिस्ट भेटले देवासारखे, तुम्ही त्यांच्याकडे जावा, लगी गुण येतोय बघा. हा स्वानुभव सल्ला नीरजाला पटला. तिने त्या क्लिनिककडे धाव घेतली. क्लिनिकमधल्या पेशंटमध्येही फक्त नीरजासम ती एकुलती होती. भरपूर गर्दी असून कोरोना काळातला सुरक्षित अंतराचा नियम पाळत सगळ्यांनी तिच्याकडे बघत तिला ऐसपैस जागा करून दिली. या दिखाऊ गांधीचा असाही फायदा झाला. मुखदर्शनाची जबर फी देऊन टोकन घेऊन ती तिष्ठत बसली. 2-2.5 तासानंतर डॉक्टरांचं दर्शन घडलं. कोरोना दास्तीनं डॉक्टरांनी लांबून प्रखर बॅटरीचा प्रकाश तिच्या हातापायावर पाडून तिला तपासलं. 15 दिवस पूर्वीचे तपासणी रिपोर्ट आणि औषधं ती डॉक्टरला दाखवायला लागली तर डॉक्टर म्हणाले, ते सगळं पिशवीत ठेवा. 2 नंबरच्या केबिनमध्ये जा, सगळ्या टेस्ट करून घ्या, रिपोर्ट आणून दाखवा, मग बघू. गेले का आता 15 दिवसाच्या रिपोर्टचे पैसे गेले पाण्यात. पण हा डॉक्टर तरी देवासारखा भेटू दे अशी प्रार्थना करत नीरजा रिपोर्ट यायची वाट बघायला लागली. 2 तासानंतर रिपोर्ट आले. डॉक्टरांचं बोलावणं आलं. डॉक्टर, काही गंभीर आहे का हो? नाही, रिपोर्ट नॉर्मल आहेत, काळजीचं कारण नाही. 3 नंबरच्या केबिनमधनं गोळ्या मलम घ्या, सकाळ संध्याकाळ गोळ्या घ्या, मलम तेल लावा, 4 दिवसात फरक पडेल. 4 दिवसांनी दाखवायला या. हां, पण गर्दीमध्ये जाणं टाळा. सुगंधी द्रव्य, फुलं, सेंट, उदबत्त्या यापासून लांब राहा. धुळीपासून स्वतःचा बचाव करा.
बाजार, भिशी मंडळ, मीटिंग सगळं बंद झालं नीरजाचं. पण खरोखर 4 दिवसात गांधी, पुटकुळ्या, खाज, वेदना गायब झाल्या. आता नीरजाचा आवडता वाचन छंद, सुंदर सुश्राव्य जुनी गाणी, लेखन आणि सगळ्यात प्रिय शांत एकांत तिच्या पुढे हात जोडून उभे राहिले आणि तिने स्वतःची गिरक्या घेत म्हटलं, आला वसंत देही मज ठाऊक नाही, आला वसंत देही. श्रोते हो, नीला देवल यांची कथा होती आला वसंत देही. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि ही कथा आपल्या सर्व कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटूयात अशाच उत्तमोत्तम कथेसह कायम दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.